अहो शेट तुम्हाला काय कळतं का नाही? मी तुम्हाला 4 बंडलचे पैसे दिले तुम्ही एकच बंडल आणून टाकलाय. अहो आम्हाला बोर मध्ये टाकायची मोटर तुम्हाला कसं कळणार? यार मी तू एवढा मोठा पाईपाचा बंडल आणलाय तिकडे रानात 4-5 बोर घेतले तो आणि ते सोलर घेतले नेमका इतका पैसा खर्च कशासाठी करतोय तू? अरे ही तर फक्त सुरुवात आहे. तू फक्त आता बघत राहा. अख्ख्या रानाची लेवल करायची, लेवल झालं की शेततळ करायची, शेततळ झालं की विहीर करायची. तू फक्त बघत राहा. ह्या वर्षी ना 1 कोटीच्या पुढे नफा काढणार मी रानातून. यार कशाला खर्च करतोय इतका? तू नवीन आहे म्हणून तुला तावा तावात वाटतंय तसं, पण जो खरा शेतकरी ना तो शेती करू शकतो. अरे लय काबड कष्ट का शेतीत रात्रात दारे धरावं लागत तिथं. रात्रभर जागायची काय करायची? अशी सिस्टमॅटिक शेती करणार. इथं एक बटन दाबलं ना मोटर चालू होणार, दुसरं बटन दाबलं की मोटर बंद होणार आणि अख्ख्या रानात ड्रिप बसवणार. तू फक्त 1 वर्ष थांबून बघ कशी शेती करतो आणि तू सांगूच नको तू माझ्यावर लय जळतोय. काय मी जळतोय वय? अरे तुझ्या बलायसाठी सांगत होतला का? तुला काय करायचं ते कर, आतापासून मी तुझ्या मध्ये नाही येणार. अरे जाऊ तुझ्या उलटा शनी फिरा ना तो तुला कळन. हो दादा तुम्हाला रोजानी कधी पाहिजे काय? हा पाहिजे ना. अरे तू तुला ऑटोमॅटिक शेती करणार होता, वर्षात 1-2 कोटीचं इन्कम काढणार होता, आता काय अवतार केला यो? अरे लेवल करायसाठी याच्याने पैसे घेतले होते आणि लेवल केली आणि त्या टमाटर लावला. अख्खं टमाटर सोडून गेलं आणि ते याच्यावाल्याने शेत गाडी बंगला सगळं ओढून नेलं. अरे तेव्हा सांगत होता तेव्हा नाही पटलं. आता कर माझ्या 500 रुपये हजेरीने काम.